कन्हैयाज ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आम्ही बनवलेलं आहे घरगुती पद्धतीचा ठेचाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत। तर त्याचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर मग बघूया आपण ठेचा रेसिपी कशी आहे ती। मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे ठेचा, तो पण कराड साईडच्या पद्धतीने बनवणार आहे। तर ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे असं आहे। मी 1 वाटी आहे ना शेंगदाणे घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलं आहे, लसणाचा एक पूर्ण असा गड्डा घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहे 7-8 आणि तेल घेतलं आहे। आता मी गॅस चालू केला, गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी हे ना शेंगदाणे चांगले भाजून घेते। शकता तुम्ही शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत। तर ते आता मी एका बाउलमध्ये काढून घेते, थंड होण्यासाठी ठेवते। शेंगदाणे थंड झाले ना की त्याचे आपण साल काढून घेऊया। आता मी शेंगदाणे एका साईडला बाउलमध्ये काढून ठेवलेत। आता या मिरच्या आहेत ना चांगल्या भाजून घेते। गॅस थोडासा स्लोच ठेवायचा आपण। मिरच्या थोड्याशा लालसर काळ्या अशा झाल्या ना की त्याच्यामध्ये मग लसूण टाकायची। आता बघू शकता तुम्ही मिरच्या थोड्याशा आपल्या चांगल्या भाजल्या आहेत। तर ह्याच्यामध्ये ना मी लसूण टाकून घेते। बघू शकता तुम्ही मिरची आणि लसूण आहे ना थोडेसे भाजले गेले चांगले। तर त्याच्यावरती आपण हे जिरं टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया। चांगलं मिक्स करून आपण भाजून घेऊया, हे चांगलं लाल होईल तोपर्यंत। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली ना ते टाकून घेते। चांगली आपण मिक्स करून घेऊया। गॅस थोडासा वाढवला आहे आता मी। आता मी ना गॅस बंद करून घेते आणि एका डिशमध्ये ना हे काढून घेते। तुम्ही आपलं हे वाटण, आता हे मिश्रण तयार झालं आहे ते आता मी ना मिक्सरला वाटून घेते, कारण माझ्याकडे ना पाटा वरवंटा नाही आहे। तयार आहे आपला मिरचीचा ठेचा। हा ठेचा आहे ना खाण्यासाठी मी बाजरीची भाकरी केली आहे। हा ठेचा आहे ना आपण जर प्रवासात एखादं बाहेर वगैरे गेलो फिरायला तर 4-5 दिवस चांगलं टिकू शकतो आणि खायला सुद्धा छान लागतं एकदम। आणि हा ठेचा बनवताना ना मी पोपटी मिरची वापरली आहे, जास्त तिखट नाही हे केलं आहे। जर तुम्हाला जास्त तिखट ठेचा पाहिजे असेल ना तर तुम्ही काळसर जी मिरची येते ना एकदम भडक अशी हिरव्या कलरची, ती मिरची तुम्ही वापरू शकता। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।